भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला एक पत्र लिहिले आणि या पत्रामध्ये विचारले आहेत 14 प्रश्न। एखादा घटनात्मक पेच असेल तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात, पण सध्या राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला जे प्रश्न विचारलेत त्याला पार्श्वभूमी आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निकालाची। हा निकाल राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या अधिकारांसंदर्भात आहे। राष्ट्रपती आणि राज्यपालांना घटनेने दिलेल्या अधिकारांबाबतच्या विविध तरतुदींबाबत स्पष्टीकरण विचारणारे प्रश्न राष्ट्रपतींनी उपस्थित केलेत। निकाल नेमका काय आहे आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी विचारलेले प्रश्न काय आहेत, या सगळ्याबद्दलचा हा रिपोर्ट। राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालय देशाच्या राज्यघटनेचं संरक्षण करणाऱ्या, देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्काचं संरक्षण करणाऱ्या दोन अत्यंत महत्त्वाच्या संस्था। सध्या या दोनही संस्था अप्रत्यक्षपणे एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्यात की काय असा प्रश्न निर्माण झालाय आणि त्याला कारण आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेलं एक पत्र। या पत्रामध्ये राष्ट्रपतींनी तब्बल 14 प्रश्न उपस्थित केले। राष्ट्रपतींनी उपस्थित केलेले हे प्रश्न नेमके काय आहेत ते आधी पहा। पहिला प्रश्न, जेव्हा राज्यपालांसमोर एखादं विधेयक येतं तेव्हा त्यांच्याकडे कोणते संविधानिक पर्याय असतात? दुसरा प्रश्न, विधेयकावर निर्णय घेताना राज्यपाल हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं बांधील असतात का? तिसरा प्रश्न, विधेयकावर राज्यपालांनी दिलेल्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान देता येऊ शकतं का? चौथा प्रश्न, घटनेचं कलम 361 राज्यपालांच्या निर्णयांचा न्यायालयीन आढावा पूर्णपणे रोखू शकतं का? पाचवा प्रश्न, राज्यपालांनी विधेयक मंजूर करण्यासाठी जर राज्यघटनेनं कालमर्यादा घालून दिली नसेल तर न्यायालय ती कालमर्यादा निश्चित करू शकतं का? सहावा प्रश्न, राष्ट्रपतींनी एखादा निर्णय घेण्याबाबत न्यायालय कालमर्यादा ठरवू शकतं का? सातवा प्रश्न, राष्ट्रपतींनी दिलेल्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान देता येतं का? आठवा प्रश्न, राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचं मत घेणं हे बंधनकारक आहे का? नववा प्रश्न, कायदा लागू होण्यापूर्वीच न्यायालय राष्ट्रपती आणि राज्यपालांचे निर्णय ऐकू शकतं का? दहावा प्रश्न, कलम 142 वापरून सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती किंवा राज्यपालांचे निर्णय बदलू शकतं का? अकरावा प्रश्न, राज्याच्या विधानसभेनं मंजूर केलेला कायदा हा राज्यपालांच्या संमतीशिवाय लागू केला जाऊ शकतो का? बारावा प्रश्न, संविधानाच्या अर्थसंबंधी प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवणं हे बंधनकारक आहे का? तेरावा प्रश्न, सर्वोच्च न्यायालय संविधान किंवा विद्यमान कायद्यांशी विसंगत असलेले निर्देश किंवा आदेश देऊ शकतं का? आणि 14वा प्रश्न, केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद हा फक्त सर्वोच्च न्यायालय सोडवू शकतं का? एखाद्या कायदेशीर बाबीवर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात। योग्य ती सुनावणी करून सर्वोच्च न्यायालयानं तो सल्ला राष्ट्रपतींना द्यावा असं राज्यघटनेमध्ये नमूदही करण्यात आलंय। पण राष्ट्रपतींकडून राज्यघटनेतील हा अधिकार औपचारिकपणे अगदी क्वचितच वापरला जातो। पण मग आता नेमकं असं काय घडलं की राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला इतके प्रश्न विचारलेत? याचं उत्तर दडलंय एप्रिल महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या एका निकालामध्ये। तामिळनाडू राज्याच्या विधानसभेनं मंजूर केलेली 10 विधेयकं राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती। विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपालांनी मंजुरी दिली नव्हती। यातील काही विधेयकं राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली। तामिळनाडू सरकार राज्यपालांच्या याच कृतीविरोधात सुप्रीम कोर्टात गेलं। राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी या विधेयकांवर 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये निर्णय घ्यावा असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला। 8 एप्रिलला हा निर्णय दिला गेला आणि या निर्णयामधून सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रपतींना निर्देश दिले आणि त्यामुळं घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता तेव्हाच वर्तवली गेली। कोणत्याही राज्याच्या विधिमंडळानं एखादं विधेयक मंजूर केलं की ते राज्यपालांकडे पाठवलं जातं, पण अनेकदा राज्यपाल त्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत। घटनेनं कालमर्यादा घातलेली नसल्यामुळं मंजूर झालेली विधेयकं कितीही काळ राज्यपालांकडे पडून राहू शकतात आणि यामुळेच
तामिळनाडू सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. पहिल्याच उत्तर तर सोपंच आहे की घटनेत इतकं स्वच्छ लिहिलेलं आहे की ॲसेंट द्या किंवा तो विथहोल्ड करा किंवा परत पाठवा. परत पाठवल्यावर तेच विधेयक पुन्हा पास झालं त्याला संमती द्यायला पाहिजे. किती वेळात द्यायला पाहिजे हे काही राज्यघटनेत ॲज सून ॲज पॉसिबल म्हटलेलं आहे. त्याचं इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने केलं आहे की 3 महिन्यात ते द्यायला पाहिजे. तर यात मला स्वतःला काही चूक दिसत नाही, कारण असं अनेकदा होतं. आता अँटी डिफेक्शन लॉ खाली जेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पीकरकडे दिलं महाराष्ट्रामध्ये की ॲज सून ॲज पॉसिबल, त्यावेळी नार्वेकर साहेबांनी 6 महिने काहीच केलं नाही. तेव्हा पदाचा दुरुपयोग केला जातो, जसाच इथे गव्हर्नरकडनं पदाचा दुरुपयोग केला झाला असं इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. राज्यपाल हे केंद्र सरकारकडून नियुक्त केले जातात. राज्यपालांनी आपलं कर्तव्य बजावताना राजकीय भूमिका आड येऊ देऊ नयेत हे अपेक्षित असतं. पण केंद्रात आणि राज्यात जेव्हा वेगवेगळ्या पक्षांची सरकारं असतात तेव्हा राज्यपालांच्या अधिकारांबाबतचा मुद्दा हा कायमच तीव्र बनतो. तामिळनाडू सरकारच्या अगोदर पंजाब, तेलंगणा या राज्यांनी सुद्धा राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. अनलेस डिस्क्रिशनरी पॉवर्समध्ये येत असेल तर नाही आहे, पण नाहीतर सर्व बाबतींमध्ये मंत्रिमंडळ जे सांगेल, कारण राज्यपाल हा नॉमिनल हेड आहे. प्रत्यक्ष जी अधिकार आहेत ते चीफ निवडून आलेल्या लोकांकडे आहेत. हा नॉमिनेटेड आहे आणि हा नॉमिनेटेड सुद्धा कसा आहे, तो राष्ट्रपतींनी नॉमिनेट केलेला आहे. राष्ट्रपती कोणाचं ऐकतात तर पंतप्रधानांचं ऐकतात. त्यामुळे गव्हर्नरला नेमणं आणि गव्हर्नरला काढून टाकणं ह्या दोन्ही गोष्टी पंतप्रधानांच्या हातात असल्यामुळे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार किंवा सुप्रीम कोर्टाचंच वाक्य वापरायचं झालं तर बरेचसे राज्यपाल हे केंद्र सरकारचं नोकर असल्यासारखं वागतात. त्यांनी तसं वागू नये. त्यांनी जी घटनेत शपथ घेतलेली 159 कलमाखाली की मी घटनेचं प्रिझर्व प्रोटेक्ट करीन राज्यघटना, त्याचं पालन करायला पाहिजे असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. विधिमंडळानं मंजूर केलेला कायदा हा एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नसतो. तो लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकांसाठी घेतलेला निर्णय असतो. लोकशाहीचा तो पाया आहे. कायदा तयार करताना घटनेतील मूल्यांची पायमल्ली होऊ नये यासाठी राज्यपालांकडे महत्त्वाचे अधिकार देण्यात आलेत आणि त्यांच्यावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून त्या अधिकारांना कमीत कमी मर्यादा घालण्यात आल्यात. आता राज्यपाल जर त्या अधिकारांचा आणि कमीत कमी मर्यादांचा वापर करून लोकांसाठी बनवलेले कायदे रोखण्याचं काम करत असतील तर सुप्रीम कोर्टानं त्यावर उत्तर शोधणं गरजेचंच होतं. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रपती आणि सुप्रीम कोर्ट एकमेकांना सवाल करणार असतील तर ते स्वागतार्हच आहे. पण या सगळ्यामध्ये राजकारणापेक्षाही लोकशाहीतील लोकांचे अधिकार आणि लोककल्याण हेच शीर्षस्थानी राहायला हवं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.